नमस्कार, आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो धुळ्यामध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर निलेश निळे सर. ते बेसिकली रिसेंट पास आउट आहेत असं म्हणायला काय हरकत आहे. तरुण एनर्जेटिक यंग आहेत. मी मगाशी पण बोलताना त्यांच्याशी म्हणालो की अशा तरुण इंजिनियर्सची काय म्हणतो आपल्या राज्याला देशाला गरज आहे, इथल्या शहराला गरज आहे आणि त्यांच्याकडनं खूप साऱ्या नवीन गोष्टी शिकण्यासारख्या असतात. कारण जेव्हा नवीन तरुण येतात पिढी अशा क्षेत्रामध्ये तेव्हा ती आपल्यासोबत नवीन टेक्नॉलॉजी आणत असते, नवीन कार्यपद्धती आणत असते आणि अर्थात त्या क्लायंटला कस्टमरला लिटरेट वेगळ्या अंगानं करत असते, त्यांना आपली स्टाईल शिकवत असते. सो अशा सगळ्या गोष्टींवर त्यांच्याशी बोलणार आहे. ते गव्हर्नमेंट मधल्या प्रोजेक्ट्स वर पण खूप छान काम करतात, रेसिडेन्शियल प्रोजेक्टवर काम करतात. सो या सगळ्या बद्दल त्यांच्याशी गप्पा मारणार आहे. सो बिल्ड आयकॉन हा प्लॅटफॉर्मच तुमच्यासारख्या यंग इंजिनियरसाठी आहे आयकॉन स्टीलचा, ज्याच्यामध्ये तुमच्याशी आम्हाला गप्पा मारायच्या. सो पहिला प्रश्न असा आम्हाला विचारायचा ते म्हणजे तुमचं शैक्षणिक जीवन कसं होतं, म्हणजे शाळा, कॉलेज आणि सिव्हिल इंजिनिअरिंग करावं ही प्रेरणा कोणाकडनं मिळाली, काय सांगाल? सर मी ऍक्च्युअली 12वी शिरपूर तालुक्यात केली आहे आर.सी. पटेल कॉलेजला. त्यानंतर मग मी आमच्या गावातले जे कॉन्ट्रॅक्टर होते बरं ते दुर्गादास पवार म्हणून, ते खूप मोठे आपले कॉन्ट्रॅक्टर आहेत. माझी इच्छा होती की त्यांच्यासारखं काहीतरी करावं आपण जीवनामध्ये. मग मी एका गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये अप्लाय केला. BMCOE कॉलेज होती पुसद तालुक्यात यवतमाळ जिल्ह्यामध्ये. बरोबर. तर मग ती रेग्युलर पासआउट झाल्यानंतर मग मी ठरवलेलं होतं की त्यांच्यासारखंच आपल्याला काहीतरी व्हायचं. पासआउट झाल्यानंतर मग आता काय करायचं पुढे. तर मग त्यांच्याकडे एक साईट इंजिनियर म्हणून मी त्यांच्याकडे गेलो आणि म्हटलं की मला तुमच्याकडे काम करायचंय, मला कामाचा अनुभव घ्यायचा आहे. मग त्यांनी मला त्यांच्या गव्हर्नमेंट प्रोजेक्टवर जवळजवळ 3 ते 4 वर्ष मी त्यांच्याकडे काम केलं. पण त्यांना हे माहिती होतं का की तेच तुमचा आदर्श आहे ज्यांच्यामुळे तुम्ही? मी त्यांना तसं सांगितलं होतं. अच्छा, व्हेरी गुड. सर मला तुमच्यासारखंच करायचंय, सारखेच कामं पण घ्यायचे. व्हेरी गुड. त्यामुळे मग मी कुठं ट्राय पण नाही केला, दुसरं अप्लाय पण नाही. बरोबर. पण घरनं काही विरोध होता का, फॉर सपोर्ट मध्ये होते लोक सगळे? तसं काही नव्हतं. त्यांची फ्री असं काय होतं की तुला जे करायचं वाटेल ते कर. बरोबर. त्यानुसार मग केला. दुसरं मी आपण सुरुवातीला बोललो तसं की या क्षेत्रात तुम्ही आता आलाय आणि काम करताय, तर आता टेक्नॉलॉजीची मदत खूप या फील्डमध्ये होते. कारण तुम्ही जुने जेव्हा लोकांचे अनुभव ऐकाल तेव्हा हाताला ड्रॉइंग काढणे वगैरे अशा याच्यातले इंजिनियर आहेत आणि आता तुम्ही सगळे सॉफ्टवेअर. तर या टेक्नॉलॉजीची मदत कशी होती या फील्डमध्ये? तर टेक्नॉलॉजीचा विषय असा आहे सर, आपल्याला लेबर्स पण कमी लागतात. दरवेळेस आपल्याला लेबर्स जेव्हा आपण साईटवर प्रोव्हाइड करतो त्यावेळेस आपल्याला काही वेळेस काही भरपूर अडचणी येतात. नैसर्गिक अडचणी असतात, इतर कुठल्याही अडचणी असतात. त्यावेळेस टेक्नॉलॉजी जसं आता आपलं खोदकाम करायचंय किंवा एक्सकॅव्हेशन कुठं करायचंय त्यावेळेस आपण JCB वगैरे पोकलँड वगैरे युज करू शकतो. आणि टाइम वेळ पण बचतो, पैसे वाचतात. पैसेही वाचतात. बरोबर. दुसरं, आता तुम्ही गव्हर्नमेंट प्रोजेक्ट मध्ये जास्त काम करता किंवा रोड्स आणि याच्यामध्ये जर काम करत असाल तर अकुशल कामगार हा खूप मोठा घटक आहे या सगळ्या फील्डमध्ये बऱ्याचदा. आणि त्या अकुशल कामगारांना जर काही महत्वाची जबाबदारी दिली तर बऱ्याचदा मोठी दुर्घटना सुद्धा घडू शकते. तर मग अकुशल कामगारांकडून कशा पद्धतीने तुम्ही काम करून घेता किंवा कसं ते टॅकल करता सिच्युएशन? सहजासहजी सर आम्ही अकुशल कामगारांचा जवळजवळ 2-3 वर्षाचा अनुभव तरी त्यांना घ्यायला लावतो सर. विषय नवीन जो असतो त्याच्यावर जबाबदारी आम्ही सहजासहजी सोपत नाही. बरोबर. जे अनुभवी आहेत, जे एक्सपिरियन्स आहेत, ज्यांनी बरेच वर्ष आमच्याकडे काम केलंय, बरोबर, त्याच व्यक्तींवर आम्ही जबाबदारी टाकतो सर. अच्छा, बरोबर. दुसरं, तुम्ही आता म्हटलं तसं शासकीय संस्था किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी पण तुम्ही काम करताय, तर कुठल्या पद्धतीची कामं तुम्ही त्यात केलीत? काही प्रोजेक्टची नावं सांगू शकाल का? आता सेंट्रल गव्हर्नमेंटचा एक ड्रीम प्रोजेक्ट आहे नरेंद्र मोदी साहेबांचा, की जल जीवन मिशन अंतर्गत जे कामं चालू आहेत, बरोबर, तो गव्हर्नमेंटचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. तर त्यातले काही कामं चालू आहेत सर. बरं. दुसरं, आता जे तरुण इंजिनियर्स येत आहेत या क्षेत्रामध्ये तुमच्यावर किंवा तुमचे ज्युनियर्स म्हणून, तुमचे मित्र म्हणून, तर त्यांना एक सल्ला जर द्यायचा असेल, एक सिनियर म्हणून, पुढच्या बॅचचा एक त्यांचा मित्र म्हणून, तर तुम्ही काय सल्ला द्याल त्यांना? सल्ला हाच राहील की पहिले कामं घेत असताना किंवा कामं घ्यायच्या अगोदर आपण काहीतरी 3 ते 4 वर्षाचा एखादा अनुभव तरी आपण कामाचा अनुभव घेतला पाहिजे. कुठल्याही क्षेत्रात जा तुम्ही, बरोबर, रस्त्यांची कामं करा, रेसिडेन्शियल कामं करा, कुठल्याही कामं करा, बरोबर, त्याच्यात अगोदर अनुभव हा सर्वात महत्वाचा घटक आहे. बरोबर. त्यामुळे अनुभव घ्या आणि मग या फील्डमध्ये. बरोबर. दुसरं, रेसिडेन्शियल मध्ये पण तुम्ही काम करताय काही प्रोजेक्टवर, तर मग बऱ्याचदा त्या क्लायंट असं म्हणणं असतं की बजेट थोडं कमी आहे किंवा आमचं बजेट आधी सांगतात 15 लाख आहे आणि आता घर बनवा, असं उलट पण सांगतात कधी कधी. तर मग ते कसं तुम्ही ही सिच्युएशन टॅकल करता की त्या एवढ्याच बजेटमध्ये आता सगळं घर पण बसवायचंय? त्यावेळेस मग सिच्युएशन बघूनच मग जेवढा बजेट आहे तेवढंच काम होणार आहे. पण ते कसं ऍडजस्ट करता काम, आणि क्वालिटी पण काय हॅम्पर नाही झाली पाहिजे ते पण बघायचं असतं आणि बजेट पण तेवढ्यात बसवायचं असतं.
मग त्यावेळेस थोडंसं सर मग असं आहे की थोडं कमी वेळात जास्त काम कसं होईल ते थोडं काहीतरी ऍडजस्टमेंट करावं लागतं sir. बरोबर. असा विषय आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही ते बजेट मधलं काम हो. करा. दुसरं, एखादं चांगलं क्वालिटी कन्स्ट्रक्शन करायचं असेल हो तर काय काळजी घेतली गेली पाहिजे असं तुम्हाला वाटतं, की ह्या गोष्टींनी जर काळजी घेतली तर एक चांगलं काम होऊ शकतं? सगळ्यात मोठी म्हणजे सेफ्टी सगळ्यात महत्वाचा इश्यू आहे. आणि चांगलं क्वालिटीचं कन्स्ट्रक्शन करायचं असेल तर त्याला प्रॉपर त्या गोष्टीवर लक्ष दिलं गेलं पाहिजे. जसं कास्टिंग करताना आपण आणि स्टील वापरताना आपण कुठलं स्टील वापरतोय, सिमेंट वापरताना आपण कुठलं सिमेंट बरोबर वापरतोय, हे प्रॉपर चांगल्या गोष्टी क्वालिटीच्या गोष्टी आपण युज केल्या तर काम पण चांगलंच होईल सर. बरोबर. क्वालिटीचं काम होईल. दुसरं, आता तुम्ही आता अनेक प्रोजेक्टवर जसं काम करताय तसं एक विचारायचं आहे की एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट वाटतो का की जो करताना आनंद मिळाला? पैसे तर प्रत्येक प्रोजेक्ट मध्येच मिळतात आणि त्याच्यासाठीच आपण काम करत असतो खरं तर, पण ते काम करताना एक समाधान मिळतं कधी कधी की अरे वा, चला चांगलं झालं, हे काम आपल्या हातून घडलं, बरं झालं. तर असं एखादा प्रोजेक्ट आठवतोय का? हो, असा एक प्रोजेक्ट आहे आपला महाराष्ट्र आणि एमपी बॉर्डरवर. एक गाव होतं छोटस, बरं. त्या ठिकाणी जलजीवन मिशनचा मी एक प्रोजेक्ट केला सर. बरं. त्या गावात रस्ते नव्हते आणि पिण्याचं पाण्याचंही खूप अडचण होती. त्या गावात बरं. काहीच नव्हतं. म्हणजे बरं. एक 20 ते 25 घरांचं गाव होतं ते फक्त, हो. आणि सगळे शेतकरी लोक होते. बरं. त्या गावात मी पूर्ण पाईपलाईन, पाण्याची टाकी बनवली आणि प्रत्येक घराला एक कनेक्शन दिलं नळाचं. अच्छा. पिण्याचं पाण्याचं त्यांची खूप सोय झाली. नंतर तिथले लेडीज जे होते ते डोक्यावर हंडा घेऊन पाणी आणायला जायचं, लांबपर्यंत जावं लागलं. तर ते खूप चांगलं वाटलं सर करून. तर त्यांच्याकडनं कसा फीडबॅक होता गावकऱ्यांकडनं जेव्हा मिशन पूर्ण झालं की घरच्या नळाला पाणी आलं, तो दिवस कसा होता? खूप छान सर. त्यांनी एक प्रोग्राम पण ठेवला त्या दिवशी. अच्छा. आणि तो साजराही केला सर त्यांनी. क्या बात आहे, क्या बात आहे. हा झाला का आयकॉनिक प्रोजेक्ट, पण एखादा प्रोजेक्ट असा असतो की ज्याच्यामध्ये काहीतरी अडचण येते, समस्या होते किंवा काहीतरी आव्हान येतं आणि लक्षात येत नाही आता पुढे काय करावं, सुचत नाही, अचानक काहीतरी प्रसंग उद्भवलेला असतो. असा एखादा प्रसंग किंवा साईट सांगू शकाल का? असं एकदा झालं होतं ज्यावेळेस माझं सगळं स्टील, आपलं सिमेंट वगैरे सगळं बाहेर होतं, ते ठेवायला वगैरे जागा नव्हती आणि एकदम वादळ पाऊस वगैरे आला. जवळजवळ मला 1000 बॅगांचा प्रोजेक्ट केला होता. तर त्याच्यातले बरंचसं माझं नुकसानही झालं होतं त्यावेळेस, आणि वादळ आल्यामुळे ते सगळं नुकसानही झालं होतं. सेंटरिंग वगैरे जे होते माझे सगळं नुकसान झालं. बरोबर आहे. पण मग तेव्हा काही रात्री तुम्ही त्यातलं वाचवू शकलात का? काही करू शकलाच नाही तुम्ही? त्याच्यात वेळच नाही मिळाला. बरोबर आहे. दुसरं, तुम्ही आपण काय म्हणतो की प्रत्येक कन्स्ट्रक्शन मध्ये सिमेंट आणि स्टील हे दोन महत्वाचे घटक असतात. तर मग स्टील निवडताना तुम्ही कशा पद्धतीनं चेक करता की हे स्टील घेतलं पाहिजे किंवा काय पॅरामीटर्स बघता त्याच्यात? त्याच्यातले सर स्टील घेत असताना मी त्यातलं स्ट्रेंथ आणि क्वालिटी हे सगळ्यात महत्वाचं आहे सर. तर त्यावेळेस ते बघूनच सर मी निवड करत असतो. सिमेंटची बी क्वालिटी कशी आहे, बरोबर, त्याची ओपीसी पीपीसी कशा प्रकारे चेक करत असतात. बरोबर बरोबर. आयकॉन स्टील कुठल्या प्रोजेक्ट मध्ये वापरले का यापूर्वी? माझ्या जवळजवळ सगळ्याच प्रोजेक्ट मध्ये आयकॉन स्टील. काय बात आहे, व्हेरी गुड. मग आयकॉनची काय खासियत तुम्हाला वाटते की जे तुम्ही प्रत्येक प्रोजेक्ट मध्ये आयकॉन निवडता? सर कुठेही जर कधी गव्हर्नमेंट असो किंवा रेसिडेन्शियल वर्क असो, तिथं ज्यावेळेस माझं स्टील साईटवर पोहोचतं त्यावेळेस इतर कोणीही आलं तर त्याला ते बघून समाधान वाटत नाही, आयकॉन स्टील आहे, काहीतरी ब्रँड आहे. अच्छा अच्छा, व्हेरी गुड. म्हणजे क्वालिटीचं स्टील आणि वापरलं जात आहे. बरोबर, त्यामुळे तुम्ही आयकॉन स्टीलच नाही प्रिफर करता, असा विषय. या बात. सो हे होते इंजिनियर निलेश निले जी, ज्यांनी आपले अनुभव सांगितले. मी म्हणलं तसं तरुण आहेत, यंग आहेत आणि अजून खूप सारा टप्पा खरं तर ओलांडायचे आणि अजून खूप सारं काम करायचंय. पण येणाऱ्या भविष्यात असेच आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत याच माझ्याकडून आणि आयकॉन स्टील या दोघांकडून मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच.